जय शेट्टी वैदिक. जय श्री वैदिक. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर रामकृष्ण महाले. मी फक्त 6 महिन्याचा असताना वडील वारले, पण खूप संघर्षामधून शेती केली. सर्व शेती उभी केली, 9 एकर शेती सर्व डेव्हलप केली. स्वकाष्टावर सर्व डेव्हलप करून सर्व बाग लावली. द्राक्षाची हो. 9 एकर 9 एकर सगळ्या शेती. सर्व शेती म्हणजे हळूहळू लावले ते, पण सर्व मी स्वतः डेव्हलप केले. बरं. स्वतः उभं राहून सगळं किती वर्ष केलं, आहे? प्रगती केली. हे जवळ 82 पासून मी द्राक्ष बागवते. ते 18 वर्ष हो. आणि हे हे 25 वर्ष. 43 वर्ष. तर 43 वर्ष तुम्ही हे एवढं उभं खूप केलं. संघर्ष झाला सर. बरं. पण मग नशीब म्हणा किंवा काय, आता ते साथ नाही मिळाली काही गोष्टीची. बरं. म्हणजे कोविड झालं, नोटबंदी झालं, त्याच्यानंतर फायनान झालं तरच मध्ये. लागला. मग कारण ते क्षेत्र वाढलं बरं. आणि खूप मोठ्या रकमेचा कॉलेप्स झालं ते. खर्च बी मोठा व्हायला. हा. आणि तुम्ही किती मग वर्ष उत्पन्न दिलं द्राक्षाने? भरपूर मी खूप डेव्हलप केलं 10-12 सर. वर्ष. हो, 10-15 वर्ष चांगलं चांगलं उत्पन्न. उत्पन्न निघालं. चांगलं उत्पन्न. खरी उत्सर्ती काळ ही कोविड नंतर लागली. कोविड नंतर लागलं सर. बरं, मग ह्या गेल्या 5-7 वर्षात काय काय परिस्थिती झाली? नाही सर, परिस्थिती अशी झाली का 5-7 वर्षात पूर्ण 9 एकर बाग काढावं लागली. 9च्या 9 एकर. काहीच नाही ठेवलं सर. म्हणजे होती थोडी 5 एकर 4 एकर बाग होती. बरं. पण झालं असं का मुलाची मानसिकता बदलली. एकच मुलगा बरं. तो म्हणजे जर याच्यात तू घडत नाही काही तर कशाला काय थांबलं. ठेवायचं? खरं सर, त्या पोळींवर आम्ही असे 200 क्विंटलचे मालाचे असे हे रचून दिले होते. तो मुलगा 2 वेळेस चक्कर येऊन पडला तिथं. ते माल पाहून. म्हटलं हे महत्वाचं आहे का हा महत्वाचा. बरोबर बरोबर. मग त्याला बाजूला केलं. तुला काय करता आलं तर कर माल बाबा. तोडलेलं द्राक्ष. तर तोडून टाकले ते सर. कोणी घेतच नव्हतं ना त्यावेळेस. ते कोविडच्या वेळेस कोणी घेतले. दांडावर असे काय गल्ल्यामध्ये काय रोटरी मारून दिली काही कसे. बरं. म्हणजे खूप तो काळ गेला. भविष्य अंधारात दिसत होतं सगळं. हा. मग तो मुलगा घाबरला. मग म्हटलं बुवा आता नको, नाही हे कर, तू काहीतरी कर तुझ्या बरं, ह्याने. बरं, बरं. मग शेतीत तोडावं लागली बाग. बरं. पण 3 वर्षापासून मग मी काय केलं, बाग तोडल्यानंतर कांद्याला कृषी अमृत वापरलं. बरं, तुम्हाला हे माहित कधी झालं? मला माहिती 3 वर्षापूर्वी झालं. मग सुरुवात केली मी, तर मग मला चांगला रिझल्ट आला. बरं. तर मग म्हटलं आपण करू बुवा थोडं. हा. कारण कसं, तो जरी हे झालं तर मग आपल्याला हे सांभाळणं गरजेचं आहे. बरं. कारण हे बापजाद्यांचं हे जर नाही सांभाळलं तर मग पुढच्या पिढीला काय द्यायचं. आज तर तिचे काही कोटीचे रुपये तिची किंमत आहे त्या मापाची जमिनीची. पिंपळावमध्ये म्हटल्यावर काही विषयच नाही. पण मग पुढच्या नातवांचं भविष्य काय. बरोबर. जेव्हा मला SCT वैदिकचे कृषी अमृतचे रिझल्ट आले, मग मी ते काय त्यांनी सरांनीच सांगितलं पेरू लावा म्हणजे तुम्ही. बरं. पेरूमध्ये तर मग सुरुवातीलाच मी असं ठरवलं का आता इतक्या दिवस खूप लोकांनी विष पाजलं, बरं, बरं. म्हणजे पावडरीच्या माध्यमातून. हा, हा. काल जो आपण परवा दिवशी सरांकडे बघितलं ओझरला, Chemical. त्यांनी 36 दिवसामध्ये 7च हात मारले. ते ते हात सर मी 2 दिवसात दिलेले. हा. म्हणजे सकाळी 3 आणि संध्याकाळी 2 असे 5-5 हात एक दिवसाला दिले द्राक्षाला. म्हणजे द्राक्षामध्ये तुम्ही काय काय दिवस पाहिले हे सगळं तुम्हाला ते माहिती. ते काढलं का सर आतून म्हणजे बोलत किती होत असं 9 एकर? सर मी बाग तोडल्यानंतर 19 लाख रुपये भरून दिले पावडर आल्याची. म्हणजे त्या संघर्षाची गोळी तर मला तर लागलीच, पण त्या मुलाला लागली जास्त. तर माझं ठीक आहे, आपले 10 गेले 2 राहिले, पण ती पुढची पिढी कशी उभी राहणार. त्याच्यासाठी हे जेव्हा मला भेटलं, माझे रिझल्ट जेव्हा मला मिळाले कांद्याचे, हिंमत आली थोडी का आपण काहीतरी करू शकतो. कांद्याला मिळाले. मग मी म्हटलं पेरूला आपण करू. मग पेरूला सुरुवात केली. इतका टॉप पेरूची लागण सर. सुरुवातीपासून मी कुठल्याही रासायनिक टाकलं नाही. इतका टॉप बाग झाला. आणि मी त्याची छाटणी केली, माल पकडला. माल पण चांगला होता. म्हणजे 6 महिन्यातच मी माल पकडला त्याचा. बापरे. हा, जवळजवळ लागवडीपासून 6व्या महिन्याची छाटणी केली त्याची. हा, असं इतकं झाड होतं. तरी 70, 80च्या पुढे पेरू होत्या. बापरे. पेरू सुद्धा अशी इतकी त्याची ग्रीनरी इतकं छान दिसायचं. पण झालं काय, त्या पिरियडमध्ये ना महिनाभर मी पावडर मारली नाही. आणि ते भूतकाळातलं डोकं ना, महिना झाला पावडर नाही, महिना झाला पावडर नाही. तिथं पिंपळाला फोन कर, हे कर, कोणी फॉलोअप घ्यायला. पण नेमके ते फम आणि ते लावायचं होतं, पिशवी लावायची. तर आपलं कसं द्राक्षाला पेपर लावायचा अगोदर आपल्याला ती फवारा मारायची सवय. म्हटलं हे जर आठवून गेलं तर नंतर राहून जायचं. म्हणून ते एक तिथं लॅबच्या याच्यामध्ये गेलो. त्याला म्हटलं अशा स्टेजला पेरू आहे, तर मला फवारा मारायचं काय ते. त्याने सर ती PPO दिलं, 052 दिलं, बोरान दिलं, 2-3 दिले एकत्र. मी गेलो संध्याकाळी ट्रॅक्टरनं स्प्रे मारून घेतला. आणि त्या पिरियडमध्ये इतकं टेम्परेचर होतं सर, पूर्ण पेरूला वरून चट्टी आली. त्यात वैदिकचं. बरं आता सांगायचं कोणत्या तोंडानं सांगायचं. एकूण तर झाड चांगलं आहे, हा तर रिझल्ट चांगला. पेस्टिसाईडवाल्याचं सांगायचं तुला वापरायला कोणी सांगितलं.
म्हणजे समजा बरोबर म्हणजे ते मधल्या मध्येच ते सापडले. असं काहीतरी म्हणजे. म्हणजे असं झालं मग ते गेलं काढलं मी. पुढे काय झालं? पण पुन्हा लगेच छाटणी करून उभा राहिलो. बरं जमीन अशी होती का ती सगळी दलदलीची पूर्ण पाण्याची जमीन. बरं जसं मे पासून पाणी चालू झालं सर तर आतापर्यंत 6 महिन्यापर्यंत पाऊस चालू त्याचं होता. गोठ्या एवढं पाणी होतं काहीच का. करता नाही. बरं. पण त्याच्यात बेन्सल डोस मी छाटणीच्या वेळेस लगेच भरली. त्यावेळेस हा बरं म्हणजे तो पेरू खुडले आहे की नाही? पुन्हा कृषी अमृत लगेच डोस भरला बरं. लगेच छाटणी केली. बरं जे निघाल ते निघाल म्हटलं. बरं तो माल निघाला त्याची हार्वेस्टिंग आतापर्यंत चालू होती. बरं त्याचे पैसे बऱ्यापैकी झाले. हां पण झालं कसं रिझल्ट कुठल्या मापाने मिळाला का पाऊस 7 महिने चालू. बरं माझ्याबरोबर एकाने 2.5 एकर बाग लावली होती. बरं आमच्या परिसरामध्ये सर 4-5 कृषीभूषण आहे. मला इतके जण येऊन बोलले तू इथं बाग लावलीच कशाला म्हणे. बरं मी जात एक तो पळवट जमीन काळी जमीन बरोबर. पाणी एवढं रिक्स कशाला घ्यायची. म्हणजे हे तज्ञ मंडळी सगळी भारी जमिनीत लावतात मग म्हणता आमचं भारी आहे. म्हणजे एसटी वैदिक कुठल्याही जमिनीत लावलं तरी त्या जमिनीला काय बनवतं भारी पण बरं मग सर आतापर्यंत बाग उभा तर राहिलाच हां पण आतापर्यंत जो असं म्हणा 250 क्विंटल माल काढला त्याच्यात. आजूबाजूच्या लोकांची काय परिस्थिती आहे? आजूबाजूचा ज्याचा 2.5 एकर बाग होता हां तर त्यांनी इतके चांगले निमॅटोडसाठी वापरून सगळंच. डॉक्टर ठेवून हां हां त्याला शेवटी बाग उपटून टाकावं लागलं. सर ते कृषीभूषण आता आपल्या बागेत येऊन बघू राहिले तर ते नेमकं काय केलं केलं होतं. काय होतं? पण सर परिस्थिती अशी होती त्यावेळेस मी बेन्सल डोस दिले द्यायचो पण मध्ये ड्रिप सोडता येत नव्हतं कारण पाणीच व्हायचं. बरोबर पण आम्ही काय करायचं कृषी अमृतची जे उरलेले याची स्लरी डिचिंग करायची. हां, बरोबर ते वरचीवर त्या पाणी इतके कॅनोपिंग ते पेरूला इतके छान रिझल्ट. बरोबर आताचा शेवटचा माल दिपावळीमुळं थोडा लेट झाला सर बरं तो पिवळा होऊन गेला. बरं तर इंदोरचा एक व्यापारी आला बरं तो म्हणे हा माल पिवळा झाला मला जाणार नाही मार्केटला. बरं त्यांना म्हटलं एक काम करा हां. माल पोचला का हां. तिकडून विक्री झाली का नंतर मला पैसे द्या. बरं हां त्याने तो माल हार्वेस्टिंग करून घेतला हां पाठवला तिकडून पैसे आले दुसऱ्या दिवशीला फोन साहेब पुढचे थोडा माला दे बरं का देऊ नका म्हणाला. बाद मार्केटच्या दृष्टीने हो आणि तो माल त्यांना एवढा आवडला की ते म्हणे पुढचा खोडा दुसरा कोणाला द्यायचा देऊ आहे. नका. म्हणजे बाद मालाला सुद्धा काय आहे हा सोनाराचा कचरा सुद्धा फुटीचा राहतो. आहे की नाही खरं आहे? किती पैसे झाले त्या बागाचे सध्या आतापर्यंत 6.5 लाख रुपये झाले तरी 45-45 भावापर्यंत एवढ्या पावसात एवढ्या पावसामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. ही व्हरायटी कोणची आहे? लागवड किती वर्षापूर्वीची आहे? साधारण हिला लागण 1.5 वर्षापूर्वी झाली आपली. बरं तर मध्ये एक स्लॉट खराब झाला होता. लागवड केली आपण तैवान पिंकची. क्षेत्र 1 एकर आहे. तारकाठी जी आहे ती द्राक्षाचीच हो म्हणतात. हो द्राक्ष बरोबर? स्ट्रक्चर होतं सर्व. आणि त्याला जमीन पण एकदम काळी आहे. पूर्ण काळी जमीन आहे. बरोबर आहे. उपळती पण आहे ती. पूर्ण उपळलेली जमीन आहे खाली म्हणजे आता पण पाणी आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि जसा पाऊस मे पासून चालू झाला हा तेव्हापासून टोटल पाणी आहे त्याच्यामध्ये. आता एकंदरीत आपण पानं बघतोय किंवा फळांची क्वालिटी बघतोय. हो. फळं पण एकदम तेजदार आहे. बरोबर आहे. आणि साईज पण चांगली आहे एकदम फळांची छान. मुख्यतः म्हणजे. हा. बरोबर आहे. ते एकंदरीत आता समजा आपण जर बघितलं का फळांचं वजन बघितलं त्याच्यानंतर झाडांची क्वालिटी पाहिली त्याच्यानंतर रूट झोन पाहिला. तुम्ही बोलता बोलले की आमच्या इथं गांडूळ पण खूप प्रमाणात हो. होते. आणि येण्याचा उद्देश सर तेच झालं का आपल्याला तो जो माल मी माझा सुरुवातीचा असता अजून 10-12 लाख रुपये झाले असते. बरोबर तो माल काय गेला तर मला माहिती नव्हती पूर्ण. बरोबर मग आता आपण त्याच्यात गेलोच ना तर मग कुठं तरी अजून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमची जमीन आहे ना एवढी द्या ना 5-6 दिवस स्वतःच्या शिक्षणासाठी. ते शिकायचं काय वय राहतं का? अनुभव सर सकाळी ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी वेलनेस चालू होतं आपलं क्लासला बसलो त्या दिवशी असं वाटलं म्हणजे खूप आळस वाढत गेला होता तो दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी जावा रात्रीच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की 5 वाजता आपल्याला ग्राउंडवर जायचं. पण सर ते जेव्हा वातावरण तिथलं बघितलं इथं आल्यावर पहिलं तुमचं दुसऱ्या दिवसाचं वेलनेस स्वतःच्या चैतन्याबद्दल होतं बरं का ते काय जागृत होत नाही असेल तर ते आपल्याला काय कळत नाही. बरोबर. तिथून खरंच सर ती एक चेतनाच आहे ती आपली का आपल्याला घेता आलं पाहिजे. तिथून पुढे घेत गेलं आणि जे सर क्लास चालू झाले आमचे शिकवताना असं इकडं तिकडं सुद्धा लक्ष जात नव्हतं का तर ते शिकवणारे सुद्धा सांगणारे सुद्धा इतक्या आत्मीयतेनं सांगत होते ते घरच्या मेंबर सारखे प्रत्येक गोष्ट सांगत. आणि किती प्रश्न झाले असतील सर हा पण कधीही कोणीही कंटाळा केला नाही. फार संध्याकाळी सुट्टीच्या वेळेपर्यंत जरी प्रश्न झाले ना तरी सगळ्यांचं झाल्यावर विचारणंच प्रत्येक कोणाची शंका राहिली का कोणाची शंका राहिली का घेऊन जायची नाही सोबत. बरोबर आहे. पुन्हा रूमवर येऊन रिव्हिजन व्हायची. सर यायचे 8:30-9 यायचे
खूप काही शिकायला. किती शंका निर्माण झाली, तुम्ही आता किती तयार झाले आता कमीत कमी निर्णय नाही सर, तयार तर आता खूप तसं काय म्हणजे माणूस प्रॅक्टिकल पेक्षा थिअरीने अगोदर तयार होतो. बरोबर आहे, बरोबर. माझी थिअरी अगोदर झाली, त्याच्यामुळे मी उभं राहायला शिकलो आता. फक्त आता कसं वापरायचं, Ground वर जाऊ. हा आता तो कन्फ्युजन होतं. बरोबर. तर ते तर माझं कधी आता म्हणजे राहणार नाही. राहिलं तर आता मला एवढी मोठी टीम आहे त्याच्यामुळे मी काय म्हणणार नाही, कारण मला यायला इथं 20 मिनिटं लागतं सर. बरोबर, बरोबर. ते जर मला त्यावेळेस वस्त्र तयार झाले आता. हा ऑफिसचं जर इथं मला स्टे माहिती असतं ना, 20 मिनिटात इथं आला असतं ना सर. ठीक आहे आता म्हणजे या पद्धतीने शेती करणं किती सोपं आहे मला सांगा. खूप सर, काहीच म्हणजे पेरूवर असा अनुभव आला का मी महिना पेरूला हात मारलेली अशा परिस्थितीत. आता तुम्ही आणि तसं प्लॉट पाहिजे सर मला झोप नाही आली त्या दिवशी, मी बोललो सर. हे त्यावेळी ते रात्रभर मला ते डोळे पुढे दिसत होते. हे जर तंत्रज्ञान तेव्हा असतं. हा तर मी एवढी बाग सोडली नाही सर. आणि सर ती काय ते घराची पोझिशन, तो मंच, अहो, आपलं तून होते. लोकांचे पण असं नाही राहत. नाही ना हो, एवढं म्हणजे दिवशी असं काही सौंदर्य. अहो ते आता म्हणजे आता सगळ्या गोष्टी वापरून झालेल्या आहे, पण असे रिझल्ट एवढ्या कमी हातामध्ये, एवढ्या कमी पावडरचं टेन्शन स्प्रे. नाही काही. आणि वय काय बाबाचं? काय 65 वय आहे त्यांचं, त्याच्यापासून अजून मला चेतना मिळेल सर. बरं. 65 वर्षाची ते जर एवढं करू शकता तर आपण अजून त्यांच्या मागे आहे. काहीच नाही. आपण देऊ काहीतरी. क्या बात आहे. एक्सलंट एक्सलंट. सर, ही नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही चालले. हो सर, नक्कीच ही सर्व ऊर्जा मी घेऊन आणि जाणार. हे सगळं ट्रेनिंग बाजूला ठेवा. एक माणूस म्हणून तुमच्या ह्या वयामध्ये जो उत्साह, जे शरीराला जडपणा वगैरे आलेला होता, त्यात काय बरोबर? नाही सर, आता हे बघा सकाळच्या व्यायामाने ते जे आहे तो सकाळचा हे जो प्राणायाम योगामुळं हे झालं, तर आपल्या वेलनेसमुळं ते एक पहिलं ज्ञान ते झालं. आणि हे तर आपल्या भाकरीचं ज्ञान झालं सगळं, समजा पुढं कमवायचं ते तर आहेच आपल्याजवळ. त्याच्यामुळे हे घेऊन जाता नाही ना, मला खूप आनंद आहे सर. माझं वय असताना मी आता तरुण शेतकऱ्यांना सांगणार आताच्या पिढीला की बाबा खचू नका जाऊ, का असं काहीतरी नवीन तंत्रज्ञान हे तुम्ही अभ्यासा. बरोबर आहे. मी तर माझ्या वयानुसार अभ्यासलं, मला रिझल्ट आले. तुम्ही ऐकणार नाही आमचं माहिती सर, कारण ही नाशिकची पिढी फार अवघड आहे. तुम्ही म्हणले म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास करा का हे खरं आहे, तुम्ही वापरून बघा, त्याचे रिझल्ट काढा. आणि ह्या गोष्टी काळाच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. हीच शिदोरी पुढच्या पिढीला जर दिली तरच ती शेती वाचेल सर, नाही ती शेती राहणार नाही सर. फार काय सर. धन्यवाद.